आज 5 वर्ष झालं मी झुंजतो आहे, लढतो आहे मी. शिवाजी महाराजांचे वडील एवढे युगपुरुष शहाजी महाराज, अरे त्यांच्या समाधीवर साधी पत्रा नाही आहे. पहिल्यांदा मी सोशल मीडियामध्ये लिहिलं आणि मी कर्नाटकातून यायला निघालो. माझ्याबरोबर 2 मित्र होते. मी म्हणालो उद्या महाराष्ट्राला आग लागली बघा, महाराष्ट्र खवळणार की शिवाजी महाराजांच्या अंगावर महाराजांच्या वडिलांच्या समाधीवर पत्रा नाही. काही नाही हो. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्या संघटना निघाल्या, संभाजी महाराजांच्या नावाने ज्या संघटना निघाल्या, त्यापैकी एकजणही कोणी पुढं आला नाही की राजांच्या वडिलांची, या युगपुरुषाची, ज्यांनी राजांना राजमुद्रा दिली, ज्यांनी राजांना जन्म दिला, ज्यांनी राजांना गनिमी कावा शिकवला, ज्यांनी राजांना लढायचा कसा संघर्ष शिकवला, त्यांच्याबद्दल काही नाही, कुणाला काही पडलेलं नाही. हे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्यांचा फायदा उठवायचा असतो, अन्यथा हे काही खरं नाही असं माझं मत आहे बुवा. कुठे आहे ती समाधी आणि काय काय सध्या परिस्थिती आहे? सध्या अशी उघड्यावरच आहे, त्याच्यावर पत्रा सुद्धा नाही आहे. कुठे आहे? पण ती लोकांना माहित पण नसेल म्हणून विचारतो. नाही आहे, सगळ्या सोशल मीडियावर. होदेगिरी नावाचं गाव आहे, ते शिमोगा जवळ आहे आणि तिथे आहे, उघड्यावर आहे. आणि ती समाधी राहिली याचं कारण की डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्या वेळेला नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते, त्यांना कुठेतरी माहिती होतं म्हणून बेंगलोरवरनं ते शोधत आले, म्हणून त्यांनी तो 20 गुंठे संरक्षित करून ठेवलंय. नाही तर तेही उडालं असतं. आपल्याला काही पर्वा नाही. आपण कुणाच्या म्हणजे आम्ही अरे ओरिजिनल काय म्हणतोय, ओरिजिनल आबासाहेबांबद्दल बोलतोय, ओरिजिनल मासाहेबांबद्दल बोलतोय. त्यांच्याकडे तरी लक्ष द्याल की नाही तुम्ही? साफसफाई वगैरे तरी आहे तिथे? साफसफाई होते थोडीफार, पण उघड्यावरच आहे सगळं.